गणपतीला दुर्वा का आवडता? गणपतीला दुर्वा का आवडता? गणाचे नाव आहे दुर्वांकुर. या गणाचे लेखक आहेत संदीप सावंत. रसिका श्री सोमवार राधाकृष्ण नगर मंडळ मध्ये मोठे कवडी आपल्या समोर आम्ही गण सादर करत आहोत. गणपतीला दुर्वा का आवडतात? अर्थात यमपुत्र आणला सुरांतावर. यमपुत्र आणला सुरांतावर. महादेव प्रसन्न हो. महादेव प्रसन्न हो. दक्षिण दिशेचे स्वामित्व. दक्षिण दिशेचे स्वामित्व हिंदू लोकांचे राज्य व जगातील धर्म अधर्माचा न्याय पाहण्याचा अभिमान दिला. त्याचप्रमाणे तो पुढे चालू लागला. तोच आहे यमपुत्र. आपल्या यमपुरीत प्रवेश करत आहे. सूर्यपुत्र यम आपल्या वाहनावर आरूढ होऊन मोठ्या आनंदाने यमपुरीमध्ये प्रवेश करत आहे. आपल्या रेवांना म्हणतो यमपुत्र यमपुत्र यम सूर्यपुत्र यम सूर्यपुत्र यम यमपुरी प्रवेश करत आहे.
तुला सर्वत्र अन्नासूर्या नावाने ओळखलं जाईल. जा बाळ, सर्वत्र सुखाने शांतपणे संचार कर. ठीक आहे. पण हा नलासूर यमपुत्र नलासूर आहे. या सर्व देवतांना या सर्व त्रिगुणातून सती पद करून सोडे तर हा नलासूर यमपुत्र पूजेचा
काही साधनच मिळालं नाही. पण हो, तिल्लतमा देवी अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना एका बालकाने जन्म घेतला आहे. त्या बालकाचं नाव अन्नासुर आहे. त्या अन्नासुरानं या त्रैलोक्यामध्ये हातभार वाजवला आहे. ही बातमी आपल्याला वैकुंठपती विष्णू देवाला सांगितली पाहिजे. नारायण या वैकुंठावर आपलं स्वागत आहे. आज अगदी असं अचानक केलं. नारायण नारायण. ए वैकुंठपती विष्णू देवा, आपला केली प्रणाम. ए वैकुंठपती विष्णू देवा, तिल्लतमा देवी अप्सरा आणि यमराज यांच्यामध्ये नृत्य सुरू असताना यमराज तिल्लतमा देवीवर मोहित होऊन त्यांनी एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अन्नासुर असं ठेवलं आहे. त्याच्या डोळ्यातून ज्वाळा बाहेर पडतात. त्याच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी त्यानं हा जन्म घेतला आहे. आणि आता तो आपल्या सारी कुठे सावत्र म्हणजे झालं. पाहतो तुम्ही त्या अन्नासुराचा पराक्रम. ठीक आहे. समजतो, पण आज मानलाची तुझ्या वैकुंठात काबीज करण्यासाठी आला आहे. या सर्व त्रिगुणावर तुमचे देवांचे राज्य असेल. पण हा अन्नासुर सर्व देवांची प्रयोग करून आपले राज्य स्थापन करणार आहे. तूच आमच्या असुरांवर खूप अन्याय केला आहे. म्हणूनच माझ्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठी मी आज वैकुंठावर स्वारी करणार आहे. होय हे यमपुत्र आलेला असला हा तुझा निव्वळ ग्राम आहे. या ग्रामामध्ये राहू नकोस. मुंग्याला जेव्हा पंख फुटतात तेव्हा त्या हिरव्या मोती काय येतात. तसेच तुम्हा असुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवांवर म्हणून तुला सांगतो, जा जा तू तुझ्या दरबारी परत जा. पुढे जातो आपल्या राज्यामध्ये परत जा. परत जाण्यासाठी यमपुत्र अन्नासुर येत नाही. समजले ना? तू आजवर माझा पराक्रम पाहिलेला नाही. हे वैकुंठपती विष्णुदेव, तू आसुरांवर खूप अन्याय केला आहे. तूच मोहित काढून आमच्या भस्मासुराचा भस्म केला. हा
तर त्रैलोक्याचं राज्य होणं आणि तुझ्या पूर्वजांना झालेला पराभव या पराभवाचा बदला घेणं हे तुला अशक्य होईल. तू मुळी चिंता करू नकोस आणि घाबरू देखील नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. बोला करा बहुत सुरू आहे. जर का तुझी अशी जिद्द असेल तर मग हो युद्धात नाही. पाहिलं का आमचा पराक्रम. नारायण नारायण सांगा आता असा कोणता देव आहे तो महापराक्रमी आहे. नारायण नारायण आता राहिला तो अमरावतीचा राजा इंद्रदेव. त्या इंद्रदेवाला युद्धात आवाहन कर. इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. मग या त्रैलोक्याचा राजा हे शत्रूच आहे. या अन्नासुराच्या युद्धाचे आव्हान स्वीकारणे इतका तो इंद्रदेव आहे. हो मुळीवर अमरावतीवरच या. ठीक आहे येतो मी. नारायण नारायण नाही रे नाही कुणाच कोणी अंती जातील एकलाच प्राण्या माझ माझ म्हणून. हे अंती जातील एकलाच प्राण्या माझ माझ म्हणून. नाही कुणाच कोणी नाही कुणाच कोणी.
स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वाणी आज गायली स्वर्ग लोकीची महिमा निराली गंधर्व वाणी आज गायली बोला बोलती तालावरी नाचते रंभा इंद्र
आज इंद्राच्या अमरावतीवर अचानक येण्याचं प्रयोजन तरी कळेल का? नारायण नारायण हे देवादिदेवा इंद्र देवा आपल्या चरणी प्रणाम. हे देवादिदेवा इंद्र देवा तिल्लोत्तमातील अप्सरा आणि यमराज यांच्यामध्ये नृत्य सुरू असताना यमराज तिल्लोत्तमा देवीवरती मोहित होऊन त्याने एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अल्लापूर असं ठेवलं आहे. त्याच्या डोळ्यात बाहेर येतात. त्याच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी त्याने हा जन्म घेतला आहे आणि आता तो आपल्याला स्वारी म्हणत आहे. सावत्र म्हणजे झालं. मुनिवर्य, तुम्ही मला वेळोवेळी सावध केले त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका. तुम्ही निश्चिंत राहा. येतो आम्ही. ठीक आहे. नारायण नारायण यमपुत्राने नाचू वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा राहता इंद्रदेव. चला आपण देखील जाऊ या देवतांचं महायुद्ध पाहण्यासाठी. नारायण नारायण भक्ती भावाने पूजतो तुझला मी भक्ती भावाने पूजतो तुझला हा केला आमच्या सावली मोरे गावची सावली गाई गावची मावळे मोरे गावची सावली गाई गावची मावळे भक्ती भावाने पूजितो तुझला. भक्ती भावाने पूजितो तुझला. केला आमच्या सावली मोरे गावची सावली गाई आमची मावली मोरे गावची सावली गाई आमची मावली. भावाने पूजतो तुझला भक्ती भावाने पूजतो तुझला हा केला आमच्या सावली मोरे गावची सावली गाई गावची मावळे मोरे गावची सावली गाई गावची मावळे भक्ती भावाने पूजितो तुझला. भक्ती भावाने पूजितो तुझला. केला आमच्या सावली मोरे गावची सावली विठलाई आमची माऊली मोरे गावची सावली विठलाई आमची माऊली. देवी साबू गावात भक्त प्रभूला गावो गाव तिला गावो गाव तिला गावो गाव. होतो देवी साबू गावात भक्त प्रभूला गावो गाव तिला गावो गाव तिला गावो गाव. येणारी दुःखे या माऊलीने येणारी दुःखे या माऊलीने पातुनिया लावली मोरे गावची सावली गाई गावची माऊली मोरे गावची सावली गाई गावची माऊली भक्ती भावाने पूजितो तुझला. भक्ती भावाने पूजितो तुझला. केला आमच्या सावली मोरे गावची सावली गाई आमची माऊली मोरे गावची सावली गाई आमची माऊली. नारायण हेच ते महायुद्ध वैकुंठपती विष्णुदेव अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि यमपुत्र लासूर दैत्य आपलं घोड्यांचं वाहन घेऊन अमरावतीवरती चाल करतो आहे. वैकुंठपती विष्णुदेव आपलं गरुडाचं वाहन घेऊन गरुडावरती अरुण होऊन अमरावतीवरती येत आहे आणि अमरावतीचा राजा इंद्रदेव आपल्या हत्तीचं वाहन घेऊन युद्धासाठी सज्ज झाला आहे. हेच ते महायुद्ध.
वैकुंठातून. अरे तुझा जन्मोत्सव केला काय? इंद्रदेवा तुझ्याचीच कोटी प्रेमान लाभे. पण हा यमपुत्रांना असुर आहे. माझ्या पूर्वजांना तुम्ही देवाने खूप अन्याय केला. याचा बदला घेण्यासाठी तुझ्या पुत्राला आहे. अमरावती काबीज केला विना हा यमपुत्रांचा कदापि माघार केला नाही समजला. विष्णुदेव ही हेच म्हणाला. माझ्या मार्गाने निवडला देवानो. जर का तुम्हाला एवढी इज्जतची कमी नसेल तर भाग तयार होते.
यमपुत्र आहे माझा पिता यम आहे विचार घ्या तुझ्या विष्णूला अरे म्हणे आल्या मार्गाने परत जा काय काय हा तुझा विष्णू म्हणे या सृष्टीचा करता कविता आला आपला चक्रहरी देव हे आणि हा तुझा इंद्र म्हणे मी अमरावतीचा राजा आणि तू बसाया देवानो आम्हा चुनावर खूप अन्याय केलाय तुम्ही याचा बदला घेण्यासाठी शंकर सर्व देव तैरावर करून पडे माझ्या लेकरातीला द्विकराने सर्व पृथ्वीवरील सर्व पृथ्वीवरील साडे चालून मग तैरावर करून पडे हा लातूर अरे तुला माझा पडकन पाहिजे असेल तर हो युद्धात तयार विश्व चालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा विश्वचालका तू मोरया गणनायका तू मोरेश्वरा विश्वचालका
गजानना सर्व देव सैन्याकडे पळायला लागले. सर्व देव एकच का बोलतात, आल्या मार्गाने परत जा परत जा परत जा परत जा. का देवा तुम्हाला काय भीती वाटते की काय? ए गजानना माझ्या मार्गातून वाचव. या सर्व देवांना सैन्यावर राखून सोडायचे. आमच्यावर त्याने खूप अन्याय केला. चल माझा मार्ग सोड. अरे आता तुला इथून जाण्यासाठी नाही तर तुझा वध करण्यासाठी इच्छुक आहे. आज तुझा मराठी ट्रेन. ए पोरा तू माझं मरण करणार रे. सर्व देव एकत्र मिळून आणि म्हणे आज तुझे मरण दिसते. मी पुन्हा तेच सांगतोय, माझा मार्ग सोड. अरे एवढा रडत असेल तर होळी टाकतात. विनायक अरे या तुझ्या तोंडेला धरून आता समजलास ना पोरा. विचार ह्या तुझ्या देवाला. अरे यमपुत्र अन्नातून म्हणतात त्या देहाला. देव सैराला राखून सोडले तर तू काय मला युद्धाचे आवाहन करतो. गजानना अरे तुलाही माझ्या पराक्रमाची जर माझा पराक्रम पाहिजे असेल तर बोल तू ही युद्धात तयार. सर्वदेव मिळून विघ्नहर्ता गजाननाची आराधना केली. वक्रतुंड गजानन देवदत्त प्रसन्न होऊन यमपुत्र अन्नासुराचा वध करण्याचा निश्चय केला. हा बालगजानन यमपुत्र अन्नासुराला युद्धात आवाहन केला आहे. मी तुम्हाला माझे कमल अर्पण करतो. हे बाळगणेशा मी माझ्याकडे श्रोतनार अर्पण करतो. माझ्या पोटात आपल्याला शांत होत नाही. मला खूप त्रास होत आहे रे भाऊ. खूप त्रास होत आहे. हे बाळचंद्र गौरीपुत्र गणेशा तुम्हाला माझा प्रणाम. हे देवा तुम्ही आज आम्हा सर्व देवांवरील संकट दूर केले आहे. त्यातून तुम्हाला मुक्त होण्यासाठी आम्ही सर्व मनुष्य आपणास दुर्वार्पण करत आहोत. त्याचा आपण स्वीकार करावा. निश्चिंत आपणास होणारा विधा शांत होईल.